क्षेत्ररक्षक लगेचच लावून घ्या. आघाडीच्या दोन्ही फलंदाज मैदानावरती स्वप्नील म्हात्रे आणि दक्ष म्हात्रे असे दोन फलंदाज मैदानावरती गेलेत आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज मार्कवर आलाय आविष्कार. आविष्कार पाटील आलाय पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आणि समोर फलंदाज असणार आहे दक्ष म्हात्रे आणि स्वप्नील म्हात्रे. आघाडीला दोन फलंदाज मैदानावरती आलेत आणि P1चं पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकातील पहिलाच बॉल. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय आविष्कार. पहिलाच बॉल फुलटॉस होता. दिशा देण्याचं काम केलं होतं क्षेत्ररक्षक होते आणि कव्हर करीपर्यंत या बॉलवरती केली सिंगल धाव आणि सिंगल धावेने तब्बल अकाउंट ओपन केले जाते आणि एक धावेने धावफलकावरती तब्बल 1 या आकड्यावरती धावफलक पोहोचलाय. पहिल्या षटकामध्ये आविष्कार आलाय गोलंदाजीसाठी आणि पहिल्याच बॉलवरती दक्ष म्हात्रेनी सिंगल एकवडली आणि आता स्ट्राईक वरती फलंदाज असणार आहे स्वप्नील म्हात्रे, ज्याने मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली. गोलंदाजीमध्ये अपयश आलं होतं कारण की पहिल्या षटकामध्ये स्वप्नील म्हात्रेने तब्बल 23 धावा खर्च केले होते. असं वाटलं होतं की पडले संघ पूर्णपणे बॅकफुटवर जाईल की काय, परंतु दक्ष आणि त्यानंतर गोलंदाजी चांगली केली. ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता क्षेत्ररक्षक होते. लास्ट मोमेंटला मात्र स्वतःला झोकून देत असताना चेंडू अडवला आणि एक धाव खर्च केली आणि एका धावेने 2 या आकड्यावरती धावफलक पोहोचले. 3 षटकांची मॅच आहे. P1चं पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. आविष्कारच्या मार्फत 2 चेंडू फेकलेत, फक्त 2च धावा खर्च केल्यात आणि षटका दिला आता पुढचा बॉल. षटकातील पुढचा बॉल पंचांकडे हलकसं अपील केलं जात आहे, परंतु लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावेने 3 या आकड्यावरती धावफलक पोहोचेल. ते पडले टीमचं शांत सुरुवात पाहायला भेटते. अद्याप एकही चौकार आणि षटकार पाहायला भेटला नाही. 3 चेंडू फेकलेत, फक्त 3च धावा खर्च केलेत. आता षटकातील पुढचा बॉल. यावेळीचा चेंडू देखील चांगला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता, परंतु पंचांचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज होईल बाद. मोठा धक्का लागलाय मैदानावरती. स्वप्नील म्हात्रे मैदानातून परतलाय आणि नवीन फलंदाज मैदानावरती वन डाऊन साठी वैभव म्हात्रे. 3 म्हात्रे बंधू, एक बंधू त्या ठिकाणी मात्र बाद झालाय आणि आता वैभव म्हात्रे मैदानावरती गेलाय फलंदाजी करण्यासाठी. आविष्कार चांगलं षटक हाताळताना पाहायला भेटतो. 4 चेंडू फेकले, फक्त 3च धावा खर्च केल्यात. अद्याप एकही मोठा फटका मारू दिला नाही फलंदाजांना. षटकातील पुढचा बॉल. यावेळीचा बॉल मात्र आता लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे, म्हणजे 1+1 अशा 2 धावा ऍड होतील आणि 2ने धावफलक आता 5 या आकड्यावरती धावफलक पोहोचलाय. डावे एसटी पासून दूर ठेवला होता चेंडू आणि पंचांनी वाईड घोषित केला, म्हणजेच 1+1 अशा 2 धावा कंप्लीट केल्या. नवीन फलंदाज वैभव म्हात्रे आलाय. इथे देखील लाईन पाहावी लागेल. इथे मात्र दुसरा धक्का दिलाय या ओव्हर्स मध्ये. लाईन खराब होती आणि एक धाव कंप्लीट होईल आणि एक धाव नक्कीच कंप्लीट होईल आणि फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद झाला. असं वाटलं होतं की फलंदाज सुरक्षितरित्या क्रीज मध्ये येईल, परंतु शेवटच्या मोमेंटला धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये
विकेट द्यावी लागली फलंदाज दक्ष मात्रेला आणि दक्ष मात्रे मैदानातून परतला आणि नवीन फलंदाज तेजस मात्रे फलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय किरवलीच्या जय वागेश्वर क्रीडा नगरीमध्ये. आविष्कारने चांगली गोलंदाजी केली, खास करून P1चं पहिले षटक कसं हाताळलं जातं या आविष्कारच्या मार्फत आता मात्र चांगलं फेकलं जातं, कारण की आविष्कारने मागच्या मॅचमध्ये तब्बल आविष्कारच्या अगेन्स्ट 23 धावा कुठल्या होत्या. तोच आविष्कार आता चांगली गोलंदाजी करताना पाहायला भेटतो. फुलटॉस आहे, गल्ली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु लास्ट मोमेंटला चेंडू आतमध्ये ढकलला आणि एक धाव कंप्लीट देखील केली आणि एका धावेने धावफलक तब्बल पोहोचलाय. तब्बल 7 या आकड्यावरती धावफलक पोहोचले. अद्याप या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी असणार आहे आणि नवीन फलंदाज मैदानावरती तेजस मात्र आलाय, त्यांनी आपले अकाउंट देखील ओपन केले नाही. वैभवचा विचार केला तर वैभवने वैयक्तिक एक धाव मैदानावरती कुठली आहे त्याच्या बॅटमधनं. तर लेफ्टी बॅट्समन तेजस मात्रे पहिल्यांदा स्ट्राईक वरती. भावेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांना देखील विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष असं स्वागत आहे. परंतु इथे चेंडू होता फुल टॉस, आकाशामध्ये उडालाय झेल, इथे झेल सोडलाय कोणाचा तर झेल सोडला इथे मात्र तेजसचा. कधी मात्र धावांचा वनवा पेटू शकतो मैदानावरती आणि त्याला इथनं दिलंय जीवनदान डीजे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा लागल्यात 9 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि तेजस मात्रे सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान दिलाय मैदानावरती. अद्याप 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि दुसऱ्या षटकाला आता होईल सुरुवात. दुसऱ्या षटकामध्ये तेजस पाटील आलाय गोलंदाजी करण्यासाठी किरवली एंड कडनं. पहिलाच बॉल, समोर फलंदाज वैभव मात्रे पहिलाच बॉल फेस करेल त्या ठिकाणी. ते फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु हलकीशी इनसाइड एज लागली होती आणि विकेट कीपर प्रशांत पाटीलनं ते काम पूर्ण केलं. डॉट बॉलची सांगता पाहायला भेटली. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय तेजस पाटीलनं. मागच्या सामन्यामध्ये तेजस पाटीलने देखील चांगली गोलंदाजी केली होती, फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. तो तेजस पाटील आता दुसऱ्या षटकामध्ये आले आहे गोलंदाजी करण्यासाठी. हो, ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता, क्षेत्ररक्षक आले, झेल काले आणि पकडलाय झेल आणि संपलाय वैभव मात्रेचा खेळ. वैभव मात्र मैदानावरती बाद झालाय. त्याने देखील फक्त एकच धाव कुठली 2 चेंडूचा सामना करत असताना त्याला देखील अपयश आलं मैदानावरती. आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती सिद्धार्थ पाटील. 5व्या क्रमांकावरती सिद्धार्थ पाटील आलाय नवीन फलंदाज. तेजस पाटील अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला भेटतो. आणि त्या षटकातील पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर पहिल्यांदा मात्र तेजस पाटीलचा फेस करील फलंदाज सिद्धार्थ पाटील.
ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता, चांगला फटका एक्झिक्यूट केला. लास्ट मोमेंटला मात्र बॉल हातात निसटला होता. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली होती आणि दुसरी धाव घेत असताना मात्र नकार दिला त्या ठिकाणी. आता धावफलक पोहोचलाय. हळूहळू मात्र संते वाते इंद्रायणी अशी सुरुवात पाहायला भेटते या टीमची. तीस ते 35 धावा जरी आल्या ना तरी मात्र मॅच मध्ये मजा येईल, कारण की पडले संघाकडे देखील गोलंदाजी चांगली आहे. तेजस मात्रेसारखा फलंदाज अद्याप मैदानावरती आहे, तो कधीही बॅटचा फेस ओपन करू शकतो. त्यानंतर सिद्धार्थ पाटील आहे. फक्त 10 धावा धावफलकावरती लागल्या. डबल डिजिट मध्ये धावफलक पोहोचलाय ते फलंदाजी करत असताना पडले टीमचं. षटकातील पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय तेजस पाटील. ते फटका क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांच्या गॅप मधनं बॉल जाईल सीमा पार. रन्स मिळतील. 6 आलाय षटकार. झेल सोडला आणि लगेचच मात्र षटकार ठोकलाय फलंदाज तेजस मात्रेनं. मी पहिलेच म्हणालो होतो की तेजस एक असा बॅट्समन आहे जो कधीही षटकार चौकार मैदानावरती मारू शकतो आणि त्याच्यात बॅटमधनं षटकार आला. यावेळीचा बॉल मात्र दांडी गुल केली जाते. बरोबर 2 एष्ट्या वाकवल्यात आणि तेजस मात्रेला मात्र मैदान सोडावं लागेल. नुकतंच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालंय अनंता शनिवार पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांना देखील विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती आमचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक असं स्वागत आहे. त्यानंतर कैलासजी गायकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांना देखील विनंती आहे आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आपलं देखील स्वर्गीय सतीश पाटील चषकामध्ये सहर्ष हार्दिक असं स्वागत आहे. दुसऱ्या षटकातली अद्याप शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलक पोहोचलाय 16 या आकड्यावरती धावफलक पोहोचले आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती राज म्हात्रे. अनंता शनिवार पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज तेजस पाटील आणि समोर फलंदाज राज म्हात्रे जो नवीन आलाय. यावेळीचा बॉल मात्र हवेत आहे. आविष्कार झेल खाली पोहोचू शकले नाही, परंतु चेंडू नोमॅन्स लँड मध्ये जरूर ट्रॅव्हल झाला. पहिली धाव तर कंप्लीट झाली होती, दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आणि तिसरी धाव देखील होईल कंप्लीट आणि 3 ने धावफलक पोहोचलाय तब्बल 19 या आकड्यावरती. आणि 2 षटकांचा खेळ होताना तो समाप्त झाला. आता शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील आणि कितीचं टार्गेट सेट केले जाईल डीजे. तो कोपरा संघाने आणि तो कोपरा संघ कालच्या दिवसामध्ये मेकिटचा प्रयत्न असं वाटलं होतं होईल की काय, परंतु पाहता पाहता या ठिकाणी धावा कंप्लीट झाल्या 2 आणि 2 ने आता धावफलक तब्बल पोहोचेल 27 या आकड्यावरती धावफलक पोहोचेल. सांघिक तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती आला निर्धाव बॉल, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर दुहेरी धाव. आता 3 चेंडू मध्ये किती धावा येतील
चांगली फलंदाजी करताना पाहायला भेटतो राज म्हात्रे, ज्याच्या बॅटमधनं एक दुहेरी धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर एक 3 धाव, म्हणजे अशा एकूण 11 धावांची दमदार फलंदाजी केली मैदानावरती. अद्याप 3 चेंडूमध्ये किती धावा येतील आणि किती धावांचं टार्गेट सेट होईल या टीमवरती षटका दिल. पुढचा बॉल, यावेळीचा बॉल देखील पंच होते त्यांच्या डोक्यावरनं जरूर पाठवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु क्षेत्ररक्षक चांगलं पाहायला भेटलं. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी करण होते. करणने मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण, तब्बल 3 धावा वाचवल्या आणि तिथे एकच धाव खर्च केली आणि एका धावेने 28 या आकड्यावरती धावफलक पोहोचले. 3 षटकांची मॅच आहे. चांगली धावसंख्या मी जरूर म्हणेन, कारण की फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूवरती किती धावा येतील आणि किती धावांचं टार्गेट सेट केले जाईल, कारण की घरेलू मैदान आहे. घरेलू मैदानावरती मात्र हा यजमान संघ आपल्याला पाहायला भेटतो, किरवली संघ. भन्नाट फॉर्म मध्ये असणारा या परिसरामधील हा संघ. इथे देखील चेंडू जाईल निर्धाव. या बॉलवरती किती धावा येतील आणि किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. पहिल्या पूर्वार्धातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील आणि किती धावांचं टार्गेट मात्र सेट केलं जाईल. 2 आल्या तर मात्र 31 धावांचं टार्गेट सेट होईल. जर चौकार षटकार आला तर मात्र चांगली धावसंख्या मी जरूर म्हणेन. आणि षटका दिला तर शेवटचा बॉल, शेवटचा बॉल होता, टॅप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते. कव्हर करीपर्यंत फक्त एकच धाव खर्च केली आणि एका धावेने जो 3 षटकांचा कोठा होता ना किरवली संघाचा, तो झालाय समाप्त. आणि धावफलकावरती धावा लागल्या तब्बल 29 आणि येणारे बॉल असतील 18 आणि धावा बनवावे लागतील ते आता मात्र 30. व्यासपीठावरती काही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा आम्ही मुख्य व्यासपीठावरती सन्मान करू. आणि अनंता शनिवार पाटील यांचा मुख्य व्यासपीठावर आम्ही सन्मान करू या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर दिलीप पाटील यांचा देखील आम्ही त्यांच्या हस्ते अनंता शनिवार पाटील यांचा सन्मान करू मुख्य व्यासपीठावरती, ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं या स्पर्धेसाठी. तब्बल 1000 रुपयाचं डोनेशन देखील आलं त्यांच्याकडनं आणि त्यांचाच मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. या आत्मारामजी पाटील यांना देखील सन्मानित करू. या आत्माराम दादा काका केला केला ओके ओके.
थँक्यू सो मच मुन्ना. तमाम लडक्या क्रिकेट रसिकाचं करूयात. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आयोजित स्वर्गीय सतीशदादा पाटील त्यांच्या आठवणींना उजाळा करण्यासाठी, त्यांच्या आठवणी प्रेरित करण्यासाठी आज क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची मायभूमी, क्रिकेटची दैवता आज आली आहे या ऐतिहासिक क्रीडांगणामध्ये. हे क्रीडांगण तुम्ही पाहताय जय वागेश्वर क्रीडांगण किरवली. अल्ला तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि जाऊयात या क्रिकेटच्या ठस्सन क्रिकेटकडे, जिथे तुम्ही दोन टीमला पाहता. एका बाजूला ठाण्याची पडले, दुसऱ्या बाजूला रायगडच्या याच मातीतनं दिलेलं हे सुपरस्टार तुम्ही पाहता. ही मात्र नर्मदेश्वर किरवलीची आघाडीची जोडी. सागर पाटील त्याच्या जोडीला तेजस पाटील. पाटील बंधू मैदानामध्ये उतरलेत आणि खऱ्या अर्थानं लक्ष उत्तरार्धामध्ये पार करायचं आहे. ते 30 धावेचं यंदाच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला तेजस पाटील काल नाईट खऱ्या अर्थानं गाजवली. पहिल्या मॅच मध्ये 41, पहिल्या 44, दुसऱ्या मॅच मध्ये देखील 40 धावा आणि खऱ्या अर्थानं काल गाजवली. आज कशा रीतीनं खेळेल तो तुम्ही 30 लक्ष उत्तरार्धामध्ये पार करायचं. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम. शो द गुड क्रिकेट गेम ऑन. लेट्स प्ले. फर्स्ट बॉल स्वप्नील म्हात्रे. पहिलाच बॉल इनफिटच्या वरनं चालला लॉन्ग ऑन. बोरी लाइनला भव्य स्वागत. स्वैग से करेंगे सबका स्वागत. चेनू सीमा पार 4-4-4 चौकार. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती स्वप्नील म्हात्रेचं स्वागत चौकाराने केला. समोर तेजस पाटील टच मध्ये. मिडॉनला धाव घेतली जाणार नाहीये. मिडॉनला जर्सी नंबर 18 तुम्ही पाहिलं राजला बॉल गॅदर केला. हा बॉल डॉट आला. लक्ष 30 आणि सरासरी प्रत्येकी षटकामध्ये 10ची आहे. ती ओम नर्मदेश्वर किरवलीला घरचा मैदान. याच क्रीडा नगरीमध्ये तुम्ही सराव केला पूर्णपणे ओळखेयाची. आणि फटका इडबिशच्या वर एक्स्ट्रा वरला चालला. तेजस पाटील ऑन अ फायर नाव. ठोकला. दमदार, दर्जेदार, रुबाबदार, शानदार चौकार 4. धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 8 या आकड्यावरती. फुल टॉस क्लिक केला. उजवा घुटना टेकवला. फ्लाइटेड हिट, माइट हिट, एफबीटी वर स्टॅन्ड अँड डिलिव्हर. ठोकला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आता चैतू शेठ देखील सपोर्ट करतोय टीमला. डोंगरावरती बघा किती कशा हाताला हसतोय. खूप प्रेक्षक तुम्ही पाहताय. एन्जॉय करतोय. काहीतरी कमी दिलाय पण माणसं खूप जमवली त्यानं. हे चैतू पाठव तुम्ही. षटकार ठोकलाय. धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 14. टस मध्ये यंदाच्या अंगामध्ये आधीच म्हटलं नावाप्रमाणे फलंदाजी करतोय. सनसेबल सन्मान दिला. 1 केली पुन्हा दुसऱ्याचा कॉल स्किप झाला. आता खेळणार नाहीये आणि त्यानं सांगितलंय की आता थांबायचं. 1 स्कोर पुढे जातो. 15 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. अर्धा पल्ला पार केला येणाऱ्या 5 बॉलमध्ये. अर्धा पल्ला पार करायचं तुम्हाला येणाऱ्या 13 बॉलमध्ये. 13-15ची अजूनही गरज आहे. ते जो आमच्या सोबत आहेत लेफ्ट हँडर घातक फलंदाज, आम्ही त्यांची देखील फलंदाजी पाहिली. आज 12वे प्रतिनिधी आहेत. प्रमोट करतात कारण की लेजंड क्रिकेट मान राखणं हे गरजेचं आणि आज ते खऱ्या अर्थानं तेच काम करतात. तेजू खूप मेहनत घेतली खऱ्या अर्थानं तुम्ही पाहिली. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2024ला प्रशांत पाटील यांच्या खांद्याला खांदा देण्याचं काम या व्यक्तिमत्वानं केलं. फटका लगवायचा होता लॉंग ऑनला. बीट झाला आणि षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ सपदर्शना. धावपलकावरती धाबा 15. येणारे बॉल आणि बनवायच्या धाबा 15. धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 12 आणि बॉलिंग 15.
आणि 15 धावेचं अजूनही लक्ष पार करायचं येणार आहे 12 बॉल मध्ये आणि बॉलिंग ट्रॅक वरती आला गोलंदाजीसाठी सिद्धार्थ पाटील. क्षेत्ररक्षण आता तुम्हाला विखुरलेलं पाहायला भेटेल. पॉवरप्लेची बंदी समाप्त झाली. नेक्स्ट मॅच रुही I11 कोण तुम्ही देखील सज्जला तुमचा कॅप्टन या लगेचच व्यासपीठावरती. आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर खूप रेस भेटली खऱ्या अर्थानं. सकाळच्या तरामध्ये 2 मॅचेस जिंकल्या, खूप रेस्ट आहे आणि त्यांना देखील जवळून मॅच पाहिली आहे. आडवा बॅटनं बॉल चाला मिड विकेटला फिल्डर आहे तोपर्यंत एकच. त्यांनी देखील रणनीती पाहिली आहे, पडलेची रणनीती पाहिली आहे किरवलीची. ते देखील मॅचला डोंगरावरती एन्जॉय करत होते आणि खऱ्या अर्थानं ही गरज आहे. कशा प्रकारे तुम्ही प्लेअर खेळता, कशा प्रकारे गोलंदाजी होती हे देखील पाहिला जवळून. तो कोण न आणि येणाऱ्या पुढच्या मॅचमध्ये त्यांना देखील तुम्ही पाहणार आहात. त्यांच्या अगेन्स्ट यातून जो संघ जिंकेल तो मात्र त्यांना फाईट करणार आहे. किरवली खऱ्या अर्थानं होम ग्राउंड आहे. सराव या क्रीडा नगरीमध्ये केला. त्यांचा दरार राहील का या क्रीडांगणामध्ये हा देखील आहे. येणारे बॉल शिल्लक असतील ते 11 बॉल मध्ये बनवायचे. आता जुनी 14 11-14चं समीकरण. मोठा फटका माराचा प्रयत्न बीट केला सागरला. सागरनं पहिल्या मॅच मध्ये 2 षटकार सागरच्या बॅट मध्ये आम्ही पाहिलेत. या मॅच मध्ये थोडा शांत आहे आणि खऱ्या अर्थानं याचं कारण सिद्धार्थ पाटीलची ही गोलंदाजी ला जबाब आहे. सिद्धार्थ कमबॅक करेल का पडले टीमसाठी. पल्लेचा खेळ खूप चांगला राहिला. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये टॉप 4 मध्ये हा टीम पोहोचला पडले आणि आता सागर पाटील थांबेल का. अशक्य. त्याला 2 बॉल डॉट फेकले, त्यानं मात्र ठोकला. लॉंग ऑन बॉर्डरी लाईनला क्लिअर करत असताना हा षटकार. हा आवाज होता अंकित पाटीलचा. जेव्हा खऱ्या अर्थानं किरवली प्रीमियर लीग तुम्ही पाहिली तेव्हा असे आवाज वाईज पहा तुम्ही खऱ्या अर्थानं अंकित पाटीलचा. जर फॉर्च्युनर्स सीओ आहे देखील. फटका किने वन शॉट बॉल चाललाय सरळ लॉंग ऑफ बॉर्डरी लाईनच्या बाहेर षटकार. सागर पाटील डॉट बॉल आले तरी त्याच्यामध्ये दमखम आहे हे सांगत असताना त्यानं ठोकल्यात 2 मोठे फटके. अजूनही 2 धावेची गरज आहे विजयासाठी. 8 बॉल 2. या षटकातील पुढचा बॉल सफल झाला. तिसरा चाललाय स्क्वेअर लेगला. मॅच इज फिनिश केली आहे. सामना जिंकला ओम नर्मदेश्वर किरवली संघानं. 3रा विजय प्रस्थापित केला. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक बॉईज टीम. पडले तुम्हाला पुढच्या टुर्नामेंटसाठी देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा आणि ही 2री विजय प्रस्थापित केला ओम नर्मदेश्वर किरवलीनं. देऊयात तेजस